नमस्कार मित्रांनो, आज आपण सरळ सेवा या परीक्षेला वारंवार विचारण्यात येणारे महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. प्रश्न 1. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत किती मतदार असतात? उत्तर आहे लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य. यामध्ये लक्षात ठेवा की उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला सर्व सदस्य मतदार असतात. प्रश्न 2. कोणाच्या परवानगीशिवाय राज्य विधानसभेत कोणतेही धनविधेयक मांडता येत नाही? उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न 3. संसदेची बैठक वर्षातून किमान किती वेळा होणे आवश्यक आहे? उत्तर आहे 2दा. प्रश्न 4. संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत हक्कांच्या तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे? उत्तर आहे भाग 3 मध्ये. प्रश्न 5. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? उत्तर आहे सुकुमार सेन. प्रश्न 7. भारताच्या घटनात्मक इतिहासामध्ये कोणत्या कायद्यास विशेष महत्त्व दिले आहे? तर हा कायदा आहे 1861चा पहिला भारत सरकार कायदा. त्यालाच आपण इंग्लंड कौन्सिल ॲक्ट सुद्धा म्हणतो. प्रश्न 8. लॉर्ड कॅनिंग यांचे कारकिर्दीत उच्च न्यायालयाची स्थापना कुठे झाली? उत्तर आहे मुंबई, कोलकाता आणि मद्रास 1861ला. प्रश्न 9. इंग्लंडच्या राणीला दिल्ली दरबारात कोणती पदवी बहाल करण्यात आली? तर उत्तर आहे कैसर-ए-हिंद. भारतीयांवर शस्त्रबंदी कायदा व वृत्तपत्रावर बंदी कोणी आणली होती? उत्तर आहे लॉर्ड लिटन 1878. मित्रांनो, लॉर्ड लिटन आणि लॉर्ड रिपन या दोन्ही नावामध्ये नेहमी कन्फ्यूज होत असतं. त्यामुळे शस्त्रबंदी आणि वृत्तपत्र म्हणजे लिटनवरून लिटर हा शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्रश्न 11. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे? उत्तर आहे कर्नाळा, रायगड. प्रश्न 12. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कुठे आहे? उत्तर आहे गंगापूर, गोदावरी नदी, जिल्हा नाशिक. प्रश्न 13. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे? उत्तर आहे खोपोली, रायगड. प्रश्न 14. महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते आहे? उत्तर आहे तारापूर, जिल्हा ठाणे. प्रश्न 15. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे आहे? उत्तर आहे प्रवरानगर 1950, जिल्हा अहमदनगर. प्रश्न 16. महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कुठे आहे? उत्तर आहे जमसांडे, देवगड, सिंधुदुर्ग जिल्हा. प्रश्न 17. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कुठे आहे? तर उत्तर आहे आर्वी, पुणे. प्रश्न 18. महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प कोणता आहे? उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न 19. महाराष्ट्रातील पहिले सहकारी सूतगिरणी कुठे आहे? उत्तर आहे इचलकरंजी, कोल्हापूर. प्रश्न 20. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणता आहे? उत्तर आहे दर्पण 1832. प्रश्न 21. मराठी भाषेतील पहिले मासिक कोणता आहे? उत्तर आहे दिग्दर्शन 1840. मित्रांनो, यात नेहमी साप्ताहिक आणि मासिक यामध्ये नेहमी कन्फ्यूज होतो. त्यामुळे साप्ताहिक कोणतं आणि मासिक कोणतं हे अगदी पाठांतरच करून ठेवा, कारण हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. प्रश्न 22. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कुठे आहे? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 23. भारतरत्न मिळवणारी पहिली महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहे? उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रश्न 24. महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत? उत्तर आहे आनंदीबाई जोशी. प्रश्न 25. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? उत्तर आहे कळसुबाई. प्रश्न 26. महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न 27. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे? उत्तर आहे गोदावरी. प्रश्न 28. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे? उत्तर आहे सिंधुदुर्ग हा पहिला साक्षर जिल्हा आहे. प्रश्न 29. महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? उत्तर आहे रत्नागिरी. आणि प्रश्न 30. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता? उत्तर आहे गडचिरोली. मित्रांनो, अभ्यास करताना फक्त पुस्तक वाचून होत नाही, तर प्रश्नांचा सराव हा खूप महत्त्वाचा असतो.
सराव नसला की आपण परीक्षेच्या वेळी टाईम मॅनेजमेंट करू शकत नाही आणि कन्फ्युजन असल्यामुळे आपले बरेचसे क्वेश्चन असेच चुकत असतात. त्यामुळे प्रश्नांचा रोज सराव करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोज प्रश्नांचा सराव करता येईल.